सांगली शिक्षण संस्थेच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत। या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत इयत्ता 8वीच्या गणित विषयाचा पाठ क्रमांक 1 परिमेय व अपरिमेय संख्या दॅट इज रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स। या प्रकरणामध्ये आपण अभ्यासणार आहोत संख्या रेषेवर परिमेय संख्या दाखवणे दॅट इज टू शो रॅशनल नंबर्स ऑन अ नंबर लाईन। परिमेय संख्यातील लहान मोठेपणा दॅट इज कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर्स। परिमेय संख्यांचे दशांश रूप दॅट इज डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर्स। आणि शेवटी आपण पाहणार आहोत अपरिमेय संख्या दॅट इज इरॅशनल नंबर्स। विद्यार्थी मित्रांनो, गतवर्षीच्या अभ्यासक्रमामध्ये आपण काही नंबर सिस्टम्स अर्थात संख्या समूहांचा अभ्यास केला, ज्यामध्ये नैसर्गिक संख्या समूह नॅचरल नंबर्स, पूर्ण संख्या समूह होल नंबर्स आणि पूर्णांक संख्या समूह म्हणजेच इंटेजर्स। चला तर मग यांची थोडक्यात आपण उजळणी करूया। नैसर्गिक संख्या समूह म्हणजेच नॅचरल नंबर्स 1 2 3 4 यासारख्या अनंतापर्यंत असणाऱ्या मोजता येण्यासारख्या संख्यांना नैसर्गिक संख्या समूह असे आपण त्या ठिकाणी म्हणतो। 1 2 3 4 the numbers like such counting numbers are called natural numbers। नैसर्गिक संख्या समूहामध्ये 1 ही सर्वात लहान ही स्मॉलर नंबर असतो आणि मोठी संख्या या ठिकाणी आपल्याला सांगता येत नाही। त्यानंतर पूर्ण संख्या समूह होल नंबर्स कशाला म्हणतात ते आपण पाहू। नैसर्गिक संख्या समूहामध्ये 0 मिळवल्यास त्या ठिकाणी पूर्ण संख्या समूह तयार होतो। अ सेट ऑफ नॅचरल नंबर्स अँड 0 इज कॉल्ड होल नंबर्स। आता यामध्ये पूर्ण संख्या समूहामध्ये 0 ही सर्वात लहान संख्या असते व मोठी संख्या याही ठिकाणी आपल्याला सांगता येत नाही। त्यानंतर पूर्णांक संख्या समूह दॅट मीन्स इंटेजर्स। नैसर्गिक संख्या 0 आणि नैसर्गिक संख्यांच्या विरुद्ध संख्यांचा संच म्हणजेच ऋण संख्या या सर्वांनी मिळून तयार होणारा जो संख्या समूह असतो त्याला आपण पूर्णांक संख्या समूह असे आपण म्हणतो। अ सेट ऑफ नॅचरल नंबर्स 0 अँड ऑपोजिट ऑफ ऑल नॅचरल नंबर्स आर कॉल्ड इंटेजर्स। इयत्ता 8वीच्या अभ्यासक्रमामध्ये आपण ओळख करून घेऊया परिमेय संख्या समूहाची म्हणजेच रॅशनल नंबर्स। आता परिमेय संख्या समूह म्हणजे काय त्याची व्याख्या कशी करता येईल बघा। जर m ही कोणतीही पूर्णांक संख्या आणि n ही कोणतीही शून्येतर पूर्णांक संख्या असेल तर m अंश छेद n या रूपातील संख्यांना परिमेय संख्या म्हणतात। इन इंग्लिश, इफ m is any integer and n is a non-zero integer, then the number in the form m upon n are called rational numbers। याचा अर्थ एखादी संख्या अंश आणि छेदाच्या स्वरूपामध्ये असेल आणि जर त्या संख्येचा छेद 0 नसेल आणि अंश व छेद या पूर्णांक संख्या असतील तर अशा सर्व संख्यांना आपण परिमेय संख्या असे म्हणतो। उदाहरणार्थ -25/3, 10/-7, -5, 0 ऑल आर दी रॅशनल नंबर्स। तर या ठिकाणी -25 अंश छेद 3 तर -25 ही पूर्णांक संख्या आहे आणि छेद 3 ही सुद्धा एक पूर्णांक संख्या आहे। त्याचबरोबर 10 अंश छेद ऋण 7, 10 आणि ऋण 7 ह्या दोन्ही पूर्णांक संख्या आहेत। त्याचबरोबर ऋण 5 छेद इथं दिसत नसला तरी तो 1 आहे आणि 1 ही सुद्धा एक पूर्णांक संख्या असल्याने ऋण 5 ही सुद्धा एक परिमेय संख्या होते। शून्याला सुद्धा आपण परिमेय संख्या म्हणतो कारण याचा छेद सुद्धा 1 ही पूर्णांक संख्या असते। तर या पद्धतीने अशा सर्व संख्या समूहांना परिमेय संख्या म्हणतो किंवा these are the set of rational numbers। दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान असंख्य परिमेय संख्या
असतात. देर आर इन्फानाइट रॅशनल नंबर्स बिटवीन एनी टू रॅशनल नंबर्स. याचा अर्थ कोणत्याही दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान असंख्य परिमेय संख्या असतात. जाणून घेऊया, लेट्स लर्न संख्या रेषेवर परिमेय संख्या दाखवणे. टू शो रॅशनल नंबर्स ऑन अ नंबर लाईन. एखाद्या संख्या रेषेवर परिमेय संख्या कसे दाखवतात हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता उदाहरणार्थ 7/3 2 ऋणछेद 3 या संख्या संख्या रेषेवर कशा दाखवायच्या हे आपण पाहू. लेट अस सी हाऊ टू शो 7/3 2 -2/3 ऑन अ नंबर लाईन. आता या ठिकाणी कोणत्याही संख्या जेव्हा संख्या रेषेवर दाखवायच्या असतात तेव्हा त्या ठिकाणी त्या परिमेय संख्येचा छेद हा खूप महत्त्वाचा असतो. आणि तो छेद त्या ठिकाणी काय सांगतो, तर कोणतीही संख्या संख्या रेषेवर दाखवण्यासाठी संख्या रेषेवरील एका एककाचे त्या संख्येच्या छेदा इतके समान भाग करावे लागतात. म्हणजेच या ठिकाणी जर 7/3 असेल तर संख्या रेषेवरील एका एककाचे 3 समान भाग करावे लागतात. आणि जेव्हा 3 समान भाग करावे लागतात तेव्हा समान अंतरावरती 2 खुणा त्या ठिकाणी करून घ्याव्या लागतात. म्हणजे त्या ठिकाणी 3 समान भाग तयार होतात. तर अशा पद्धतीने या ठिकाणी 7/3 2 ही परिमेय संख्या ही वेगळ्या पद्धतीने 6/3 अशा रूपामध्ये आपण दाखवू शकतो. म्हणजे या प्रत्येक संख्यांचा छेद हा 3 आहे. याचा अर्थ प्रत्येक एककामध्ये 3 समान भाग केलेले आहेत. दॅट मीन्स द डेनॉमिनेटर ऑफ एनी रॅशनल नंबर शोज द नंबर ऑफ इक्वल पार्ट्स ॲज मेनी इक्वल पार्ट्स दॅट शोन ऑन डेनॉमिनेटर. तर या ठिकाणी या संख्या कशा दाखवायच्या ते आपण पाहू. पहिली संख्या आहे 7/3. आता 7/3 याच्यामध्ये अंश जो आहे 7 हा काय दाखवतो, तर त्या संख्ये रेषेवरील कितव्या खुणेवरती ही संख्या आहे हे दाखवतो. म्हणजेच शून्यापासून 7वी जी खूण आहे त्या ठिकाणी 7/3 ही संख्या असणार आहे. आपण जर या ठिकाणी मोजलं तर 1 2 3 4 5 6 आणि 7, तर या ठिकाणी ही 7/3 परिमेय संख्या दाखवता येते. आता 2 म्हणजेच आपण त्या ठिकाणी त्याचं रूपांतर 6/3 मध्ये केलेलं आहे. याचा अर्थ 6व्या खुणेवरती ती परिमेय संख्या आहे. तर शून्यापासून 6वी खूण आपण बघूया. 1 2 3 4 5 आणि 6, तर या ठिकाणी 2 म्हणजे 6/3 ही परिमेय संख्या दाखवता येते. शेवटची संख्या याच्यामध्ये आहे ऋण 2/3. आता ऋण 2/3 ही संख्या ऋण असल्याने शून्याच्या डावीकडे असली पाहिजे आणि शून्याच्या डावीकडे दुसरी खूण म्हणजेच ती 2ची आहे. आणि म्हणूनच शून्याच्या डावीकडे दुसरी खूण 1 आणि 2 या ठिकाणी ही ऋण 2/3 ही परिमेय संख्या दाखवता येते. चला तर मग या भागावर आधारित प्रॅक्टिस सेट 1.1 अर्थात सराव संच 1.1 आपण पाहू. यामधील पहिले उदाहरण आहे संख्या रेषेवर पुढील परिमेय संख्या दाखवा. शो द फॉलोइंग नंबर्स ऑन अ नंबर लाईन. त्यामधील पहिला उपप्रश्न 3/2 5/2 ऋण 3/2. आता या तीनही परिमेय संख्या आपण एकच संख्या रेषा काढून या ठिकाणी दाखवू शकतो. आता या ठिकाणी बघा, here the denominators of the given numbers is 2, so we divide each unit distance into 2 equal parts. -3/2 is the number to the left of 0 and 3/2 is on the right of 0. यांचा जर आपण अभ्यास केला तर 3/2 ही धनसंख्या आहे, ती शून्याच्या उजवीकडे असेल. 5/2 ही संख्या ही शून्याच्या उजवीकडे असेल आणि ऋण 3/2 ही संख्या शून्याच्या डावीकडे असेल. आता या ठिकाणी प्रत्येक परिमेय संख्येचा छेद 2 असल्याने प्रत्येक एककाचे 2 समान भाग या ठिकाणी करून घ्यावे लागतील आणि त्यासाठी प्रत्येक एककामध्ये एक खूण केली तर त्या एककाचे 2 समान भाग होतात. आता या ठिकाणी पहिली संख्या आहे 3/2. तर शून्यापासून तिसऱ्या खुणेवरती ही 3/2 ही संख्या या ठिकाणी असणार. म्हणून 1 2 आणि 3 या ठिकाणी ही 3/2 ही परिमेय संख्या दाखवता येते. त्याचबरोबर 5/2 ही दुसरी संख्या ही शून्यापासून 5व्या खुणेवरती असणार आहे.
जे 1 2 3 4 आणि 5 म्हणजेच 5/2 ही परिमेय संख्या येथे दाखवता येते. त्यानंतर ऋण 3/2 याचा अर्थ शून्यापासून डावीकडे तिसरी खूण, तर 1 2 आणि 3, तर या ठिकाणी आपण ऋण 3/2 ही परिमेय संख्या दाखवलेली आहे. अशा रीतीने कोणत्याही परिमेय संख्या आपण संख्यारेषा काढून त्या ठिकाणी त्या एककाचे समान भाग करून आपण सहजपणे दाखवू शकतो. यानंतर या सराव संचामधील दुसरे उदाहरण, दिलेली संख्यारेषा पाहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. ऑब्झर्व द नंबर लाईन अँड आन्सर द क्वेश्चन्स. आता या ठिकाणी एक संख्यारेषा दिलेली आहे आणि संख्यारेषेवर मध्यभागी 0, उजवीकडे 1 2 3 या धनसंख्या आणि डावीकडे ऋण 1 ऋण 2 ऋण 3 या ऋण संख्या दाखवलेल्या आहेत. येथे प्रत्येक एकक 4 समान भागात विभागलेले आहेत. हिअर ईच युनिट डिस्टन्स इज डिव्हायडेड इंटू 4 इक्वल पार्ट्स. याचा अर्थ या ठिकाणी या संख्यारेषेवर दाखवल्या जाणारी प्रत्येक परिमेय संख्येचा छेद हा 4 असला पाहिजे, म्हणजेच डेनॉमिनेटर हा 4 असला पाहिजे. आता यावर आधारित जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तर आपण मिळवूया. पहिला उपप्रश्न आहे, बी बिंदू हा कोणती परिमेय संख्या दर्शवतो? विच नंबर इज इंडिकेट्स बाय पॉइंट बी. म्हणजे बी बिंदू कोणती संख्या या ठिकाणी दाखवतो. आता या ठिकाणी बिंदू बी हा शून्यापासून कितव्या खुणेवरती आहे यावरून आपण त्याच्याशी निगडीत असणारी संख्या आपण शोधू शकतो. तर शून्यापासून 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 डावीकडे 10व्या खुणेवरती बी बिंदू आहे. याचाच अर्थ बी बिंदूशी निगडीत असणारी संख्या ही ऋण 10/4 ही आहे आणि म्हणूनच या उपप्रश्नाचे उत्तर किंवा आन्सर हे -10/4 असे आहे. त्यानंतर दुसरा उपप्रश्न या ठिकाणी आहे, 1.3/4. आता या संख्येमध्ये 1 हा पूर्णांक भाग आहे आणि 3/4 हा अपूर्णांक भाग आहे. तर ही संख्या कोणत्या बिंदूने दाखवली आहे? विच पॉइंट इंडिकेट्स द नंबर 1 होल नंबर अँड 3/4 ॲज अ फ्रॅक्शन. तर या ठिकाणी आपण हे दोन प्रकारे उदाहरण सोडवू शकतो. एक म्हणजे पूर्णांक 1च्या पुढे तिसरा भाग, म्हणजेच 1च्या पुढे तिसरी खूण जी आहे ती या बिंदूची असणार आहे, 1 2 आणि 3. तर या ठिकाणी जो बिंदू दाखवण्यात आलेला आहे तो बिंदू हा सी आहे. किंवा या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे आपण साध्या अपूर्णांकामध्ये रूपांतर करू शकतो. तर 4 1 4 4 आणि 3 7 7/4 ही संख्या येईल. म्हणजे शून्यापासून 7 नंबरला किंवा क्रमांकावरती असणारी संख्या. तर 1 2 3 4 5 6 आणि 7 म्हणजेच तो बिंदू सी आहे. म्हणून या उपप्रश्नाचे उत्तर किंवा आन्सर पॉइंट सी, बिंदू सी असे आहे. या ठिकाणी विचारला गेलेला तिसरा उपप्रश्न बघा, डी या बिंदूने 5/2 ही परिमेय संख्या दाखवली आहे. हे विधान सत्य की असत्य ते लिहा. आता डी बिंदूनं कोणती संख्या दाखवली आहे ते आपण प्रथम शोधूया. तर शून्यापासून आपण मोजत जाऊयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 आणि प्रत्येक एककाचे 4 समान भाग. याचा अर्थ धन 10/4. आता धन 10/4 याला जर आपण संक्षिप्त रूप दिलं तर ते 5/2 असे होते. याचाच अर्थ डी या बिंदूने 5/2 ही परिमेय संख्या दाखवली गेली आहे आणि म्हणूनच बघा, वेदर द स्टेटमेंट द पॉइंट डी डेनोट्स द नंबर 5/2 इज ट्रू ऑर फॉल्स, तर आन्सर इज ट्रू. याचं उत्तर आहे, तर ते उत्तर बरोबर आहे. नाऊ लेट्स लर्न कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर्स. म्हणजेच परिमेय संख्यातील क्रमसंबंध लहान मोठेपणा ठरवा. तो हाऊ टू डिसाइड टू रॅशनल नंबर्स whether which one is smaller and which one is greater. So there are some simple rules. तर दोन परिमेय संख्यांमधील लहान मोठेपणा ठरवण्यासाठी या ठिकाणी काही मूलभूत नियम आहेत ते आपण या ठिकाणी समजावून घेऊया. पहिला नियम बघा की संख्या रेषेवर संख्यांच्या प्रत्येक जोडीमध्ये डावीकडील संख्या उजवीकडील बाजूच्या संख्येपेक्षा लहान असते.
फॉर एनी पेअर ऑफ नंबर्स ऑन अ नंबर लाईन द नंबर्स टू द लेफ्ट इज स्मॉलर दॅन द ऑदर्स. म्हणजे संख्या रेषेवर आपण एखादी जोडी विचारात घेतली तर डावीकडील संख्या ही नेहमीच उजवीकडील संख्येपेक्षा लहान असते. त्यानंतर दुसरा नियम आहे, ऋण परिमेय संख्या नेहमी धन परिमेय संख्येपेक्षा लहान असते. दॅट मीन्स नेगेटिव्ह रॅशनल नंबर इज ऑलवेज स्मॉलर दॅन पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. फॉर एक्झाम्पल -5/7 अँड 3/11. तर या ठिकाणी 5/7 इज अ नेगेटिव्ह नंबर. हा 5/7 ही ऋणसंख्या असल्याने ती धन 3/11 या परिमेय संख्येपेक्षा लहान आहे. सो -5/7 इज लेस दॅन 3/11. परिमेय संख्येचा अंश व छेद यांना एकाच शून्येतर संख्येने गुणले तर ती संख्या तीच राहते किंवा तिची किंमत बदलत नाही. If the numerator and denominator of a rational number is multiplied by any non-zero number, then the value of the rational number does not change. याचा अर्थ कोणत्याही परिमेय संख्येच्या अंश आणि छेदाला जर एकाच संख्येनं गुणलं तर त्या संख्येमध्ये बदल होत नाही. फॉर एक्झाम्पल a/b इज इक्वल टू k into a upon k into b where k is not equal to 0. जर k ही एक शून्येतर संख्या असेल तर त्या ठिकाणी आपण कोणत्याही संख्येने अंश आणि छेदाला जर गुणलं तर त्या परिमेय संख्येमध्ये कोणताही बदल होत नाही. परिमेय संख्यांची तुलना करताना खालील नियम उपयोगी पडतात. द फॉलोइंग रूल्स आर युजफुल टू कम्पेअर टू रॅशनल नंबर्स. आणखी 3 नियम इथं आपण पाहूया. a/b व c/d या परिमेय संख्यांमध्ये जर b आणि d धन असतील तर, आणि जर a गुणिले d b गुणिले c पेक्षा लहान असेल तर a/b हा नेहमी c/d पेक्षा लहान असतो. याचा अर्थ इथं ज्या 2 परिमेय संख्या आपण घेतलेल्या आहेत व एका परिमेय संख्येचा अंश आणि दुसऱ्या परिमेय संख्येचा छेद जर यांचा गुणाकार हा दुसऱ्या परिमेय संख्येचा अंश आणि पहिल्या परिमेय संख्येचा छेद यांच्यापेक्षा लहान असेल तर पहिली परिमेय संख्या ही दुसऱ्या परिमेय संख्येपेक्षा लहान असते. दुसरा याच्यातील नियम असा आहे, जर a गुणिले d आणि c गुणिले b यांच्या किमती समान असतील तर अशा वेळेला हे दोन्ही अपूर्णांक किंवा दोन्ही परिमेय संख्या या समान किमतीच्या असतात. म्हणजेच a गुणिले d बरोबर b गुणिले c तर a/b बरोबर c/d असतं. आणि तिसरा नियम याच्यामध्ये, जर a गुणिले d हा b गुणिले c पेक्षा मोठा असेल तर a/b हा c/d पेक्षा मोठा असतो. याचाच अर्थ जर पहिल्याचा अंश गुणिले दुसऱ्याचा छेद आणि जर दुसऱ्याचा अंश गुणिले पहिल्याच्या छेदापेक्षा मोठा असेल तर पहिली परिमेय संख्या a/b ही दुसऱ्या परिमेय संख्येपेक्षा मोठी असते. ऑन द बेसिस ऑफ दीज कन्सेप्ट्स वी विल लर्न or we can solve the practice set 1.2 म्हणजे सराव संच 1.2. यामधील पहिले उदाहरण आहे, खालील संख्यांमधील लहान मोठेपणा ठरवा. कम्पेअर द फॉलोइंग नंबर्स. आता यामधलं पहिलं उदाहरण आहे -7 आणि -2. आता -7 आणि -2 ह्या दोन्हीही संख्या नेगेटिव्ह म्हणजेच ऋण संख्या आहेत. धनसंख्यांमध्ये मोठी संख्या ही नेहमी लहान संख्येपेक्षा मोठी असते आणि ऋण संख्यांमध्ये नेहमी लहान संख्या ही मोठ्या संख्येपेक्षा मोठी असते. म्हणजेच बघा सोल्युशन, इफ a and b आर पॉझिटिव्ह नंबर्स देन a इज ऑलवेज ग्रेटर दॅन b, बट हिअर a and b आर -1 and that is why -a is less than -b. म्हणून 7 हा 2 पेक्षा मोठा आहे, परंतु ऋण संख्या असतील तर -7 ही संख्या -2 पेक्षा त्या ठिकाणी लहान असते. आणि म्हणून याचं जे आन्सर किंवा उत्तर आहे -7 इज लेस दॅन -2 किंवा -7 इज लेस दॅन -2. त्यानंतर दुसरं यामधलं उदाहरण आहे 0 and -9/5. या 2 परिमेय संख्येची आपल्याला तुलना करायची आहे. आता या 2 संख्यांच्याकडे पाहिलं तर आपल्या लक्षात येईल
9/5 ही ऋण संख्या आहे, नेगेटिव्ह नंबर. तर आपण असा एक रूल पाहिला बघा की ऋण संख्या ही नेहमी शून्यापेक्षा लहान असते. म्हणून याचं सोल्युशन लिहित असताना ऑन अ नंबर लाईन -9/5 इज टू द लेफ्ट ऑफ 0 दॅट इज 5. -9/5 इज लेस दॅन 0 म्हणून आन्सर 0 इज ग्रेटर दॅन -9/5. त्यानंतर तिसरे एक उदाहरण यामध्ये बघता येईल 8/7 and 0. So in these two numbers on the number line 8/7 is to the right of 0. धनसंख्या ह्या शून्यापेक्षा उजवीकडे असतात आणि म्हणूनच या ठिकाणी उजवीकडील संख्या ही शून्यापेक्षा नेहमीच मोठी असते and therefore 8/7 is greater than 0. त्यानंतर आणखी एक उदाहरण इथं आपल्याला दिलेलं आहे -5/4 and 1/4. याचं सोल्युशन बघा. अ नेगेटिव्ह नंबर इज ऑलवेज स्मॉलर दॅन पॉझिटिव्ह नंबर. इथं 5/4 ही ऋण संख्या आहे आणि 1/4 ही धनसंख्या आहे आणि म्हणूनच ऋण 5/4 ही 1/4 पेक्षा लहान असते आणि म्हणून याचं आन्सर आपल्याला असं लिहिता येईल 1/4 इज ग्रेटर दॅन -5/4. त्यानंतर आणखी एक उदाहरण इथं आपल्याला बघता येईल 12/15 and 3/5. आता या दोन्ही परिमेय संख्यांचा जर आपण विचार केला तर दुसरी जी परिमेय संख्या आहे तिचा छेद 5 आहे आणि पहिल्या परिमेय संख्येचा छेद 15 आहे. जर दोन्ही परिमेय संख्यांचा छेद समान असेल तर अंशावरून आपल्याला सहजपणे यांची तुलना करता येईल आणि म्हणून दुसऱ्या परिमेय संख्येच्या अंश आणि छेदाला पहिल्या परिमेय संख्येच्या छेद 15 करण्यासाठी आपण 3 ने गुणू. मग 3 × 3 9, 5 × 3 15 होईल. आता 12/15 आणि 9/15 या दोन्ही परिमेय संख्यांची जर तुलना केली तर दोन्ही परिमेय संख्यांचा छेद हा 15 म्हणजे समान आहे आणि त्यांचे अंश जर आपण पाहिले तर 12 हा 9 पेक्षा मोठा आहे आणि म्हणूनच या ठिकाणी 12/15 इज ग्रेटर दॅन 9/15 आणि मूळ दिलेल्या परिमेय संख्यांचा जर विचार केला तर therefore 12/15 इज ग्रेटर दॅन 3/5. नंतर एक शेवटचं उदाहरण याच्यामध्ये आपण बघूया 10th एक्झाम्पल -7/11 and -3/4. To compare these two rational numbers, here we observe that the denominators are different, so we first made their denominators same. For this purpose, first rational number is multiplied by 4 and second rational number is multiplied by 11. So -7 into 4 upon 11 into 4 is equal to -28/44. -3/4 is multiplied by 11. -3 into 11 that is -33 and 4 into 11 that is 44. So here denominators are same. Now we can compare their numerators. -28 and -33. -28 is greater than -33 and that is why -7/11 is greater than -3/4 here. Let's learn now decimal representation of rational numbers, that means परिमेय संख्यांचे दशांश रूप. कोणतेही परिमेय संख्या दशांश रूपामध्ये आपल्याला मांडता येते. परिमेय संख्येच्या अंशाला छेदाने भागताना दशांश अपूर्णांकाचा उपयोग केला तर त्या संख्येचे दशांश रूप मिळते. उदाहरणार्थ 7/4 या परिमेय संख्येमध्ये अंश 7 आणि 4 छेद आहे तर 7ला 4 ने भागल्यानंतर याचे उत्तर 1.75 म्हणजेच 1.75 असं या ठिकाणी येतं. येथे 7ला 4 ने भागल्यावर बाकी 0 येथे आली आणि भागाकार या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. परिमेय संख्यांच्या अशा दशांश रूपाला खंडित दशांश रूप म्हणतात. इफ वी यूज डेसिमल फ्रॅक्शन्स while dividing the numerators of rational number by its denominator, we get the decimal representation of rational number. For example, 7/4 that is equal to 1.75. So here after dividing 7 by 4, the remainder is 0 and hence the process of division ends. Such a decimal form of rational number is called
द टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. तर या ठिकाणी आपण याला खंडित दशांश रूप असे आपण म्हणतो. म्हणजे कोणतीही परिमेय संख्या अशा रीतीने आपण दशांश रूपामध्ये या ठिकाणी किंवा डेसिमल फॉर्ममध्ये आपण मांडू शकतो. त्याच्यानंतर बघा, प्रत्येक परिमेय संख्या अखंड आवर्ती दशांश रूपात लिहिता येते. आता जर एखाद्या संख्येला पूर्ण भाग गेल्यानंतर जर बाकी शून्य उरत असेल तर भागाकार त्या ठिकाणी संपतो आणि काही ठिकाणी बाकी शून्य उरत नाही आणि भागाकार मग पुन्हा आवर्ती रूपामध्ये चालू राहतो. तर अशा सुद्धा संख्या आपण अखंड आवर्ती दशांश रूपात लिहू शकतो. कशा त्या बघा. सो एव्हरी रॅशनल नंबर कॅन बी रिटन इन अ नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म. फॉर एक्झाम्पल 7/6. आता इथं 7/6 या ठिकाणी 7ला 6ने भागल्यानंतर 1.1666 हा अंक जो आहे 6 हा पुन्हा पुन्हा रिपीट होतो आहे, पुन्हा पुन्हा येतो आहे. म्हणजेच तो आवर्ती रूपामध्ये आहे आणि म्हणून त्याची मांडणी आपण 1.16 आवर्ती म्हणजेच रिकरिंग फॉर्मॅटमध्ये आपण हे मांडू शकतो. त्याचबरोबर यामधील दुसरे एक उदाहरण पाहता येईल. 5/6 मीन्स 5/6 इज इक्वल टू 0.8333. म्हणजे या ठिकाणी 3 हा अंक या भागाकारामध्ये पुन्हा पुन्हा या ठिकाणी मिळतो आणि म्हणूनच याची मांडणी आपण 0.83 आणि 3च्या वर डॉट लिहिलेला आहे. याचा अर्थ 3 हा अंक या ठिकाणी पुन्हा पुन्हा आवर्ती रूपामध्ये मिळतो आणि therefore 0.83 इज अ रिकरिंग डिजिट हिअर. आता जसं भागाकार पूर्ण होत नाही, शून्य येत नाही, तरी आपण याचं आवर्ती दशांश रूपामध्ये किंवा डेसिमल फॉर्ममध्ये मांडणी करू शकतो. त्याच पद्धतीने शून्याचा उपयोग करून खंडित रूपही अखंड आवर्ती दशांश रूपात लिहिता येते. बघा, अ टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म कॅन बी रिटन ॲज अ नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म. आता या ठिकाणी भागाकार बाकी शून्य उरते आणि भागाकार पूर्ण होतो. व याला दशांश रूपामध्ये आपण कसं मांडू शकतो, आवर्ती रूपामध्ये कसं मांडू शकतो. बघा, 7/4 7/4 तर याचा भागाकार आहे 1.75. बाकी शून्य उरते आणि भागाकार इथं पूर्ण होतो. म्हणजे या ठिकाणी खंडित झालेलं हे रूप आहे 1.75. पण आपण 75च्या पुढे कितीही शून्य या ठिकाणी देऊ शकतो आणि म्हणून 1.7.000 म्हणजे शून्य हा या ठिकाणी रिकरिंग नंबर किंवा डिजिट आहे आणि म्हणून हे आपण अखंड आवर्ती दशांश रूपामध्ये 1.750 आवर्ती असं आपण या ठिकाणी लिहू शकतो. त्याचबरोबर 15/8 15/8 तर या संख्येला जेव्हा 15ला 8ने आपण भागतो तेव्हा भागाकार 1.875 म्हणजे भागाकार येतो पूर्ण होतो, बाकी शून्य उरते. पण 5च्या पुढे या ठिकाणी आपण शून्य कितीही देऊ शकतो, कितीही वेळेला, आणि म्हणून या ठिकाणी शून्य हा रिकरिंग स्वरूपामध्ये आहे किंवा आवर्ती रूपामध्ये आहे आणि म्हणून याची मांडणी आपण 1.875 आवर्ती अशा स्वरूपामध्ये या ठिकाणी आपण मांडू शकतो. ऑन द बेसिस ऑफ दिस कन्सेप्ट वी शल सॉल्व प्रॅक्टिस सेट 1.3. चला तर मग सराव संच 1.3 आपण या ठिकाणी सोडवूया. यामध्ये पहिलं उदाहरण आहे, खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा. राईट द फॉलोइंग फ्रॅक्शनल नंबर्स इन डेसिमल फॉर्म. आता या ठिकाणी बघा, 9/37 मीन्स 9/37. दिस इज द एक्झाम्पल. आता हे आपल्याला दशांश रूपामध्ये लिहायचं आहे किंवा याची मांडणी करायची आहे. तर इथं 9ला आपण 37ने भाग घालूयात. तर 9ला 37ने पूर्ण भाग जात नाही, म्हणून पहिल्यांदा आपण दशांशचा किंवा पॉईंटचा भाग इथं लावलेला आहे आणि 9च्या पुढचा शून्य विचारात घेऊन 90 ही संख्या विचारात घेतलेली आहे. 37ला 2ने गुणल्यानंतर 74 येतं. 90 वजा 74 केल्यानंतर 16 त्या ठिकाणी उरतं. वरून शून्य घेतलं तर ही संख्या 160 होते आणि 37ला पुन्हा 4चा भाग जातो, म्हणजे 37 गुणिले 4 148 होतं आणि 160 मधून 48 वजा केल्यानंतर त्या ठिकाणी 12 उरतं आणि 12च्या पुढे पुन्हा पुढचा आपण जर शून्य घेतला तर ही संख्या 120 होते. तर 37ला पुन्हा 3 गुणलं तर या ठिकाणी 111 असा गुणाकार येतो. म्हणजे 120 मधून 111 वजा केल्यानंतर पुन्हा 9 या ठिकाणी बाकी उरते
आणि पुन्हा मग जेव्हा आपण शेवटचा 0 इथं उतरून घेतो त्यावेळेला पुन्हा 90 ही संख्या पुन्हा पहिल्यासारखी इथं आपल्याला जाणवते. म्हणजेच इथं नाव देअर विल बी रिपिटेशन, म्हणजे आता या ठिकाणी पुन्हा रिपिटेशन किंवा पुनरावृत्ती या ठिकाणी सुरू होते. आणि म्हणून पुन्हा 37ला पुन्हा 2 जर गुणलं तर पुन्हा 74 आणि मग बाकी 16 आणि मग पुन्हा 0 ठेवलं तर हे पुन्हा या पद्धतीनेच हे पुढं चालू राहील. आणि म्हणून 9/37 बरोबर 0.243243 ... यामध्ये जर आपण बारकाईने निरीक्षण केलं तर या ठिकाणी असे दिसेल की 243 ही संख्या या ठिकाणी पुन्हा पुन्हा आवर्ती रूपामध्ये येणार आहे. आणि म्हणून याचं उत्तर 0.243 आवर्ती किंवा 0.243 रिकरिंग या स्वरूपामध्ये आपण मांडू शकतो. अँड आन्सर हेन्स द डेसिमल फॉर्म ऑफ 9/37 इज 0.243 recurring. In the last part of topic, let's learn irrational numbers म्हणजेच अपरिमेय संख्या. आता संख्या रेषेवर परिमेय संख्या असतात हे आतापर्यंत आपण पाहिलं. जशा परिमेय संख्या असतात तशाच एक वेगळ्या प्रकारच्या संख्या ज्या परिमेय नसतात त्या संख्याही असतात. परिमेय संख्यांच्या व्यतिरिक्त आणखी अनेक संख्या रेषेवर असतात ज्या परिमेय नसतात म्हणजेच त्या अपरिमेय असतात. इन ॲडिशन टू रॅशनल नंबर्स देर आर मेनी मोर नंबर्स ऑन अ नंबर लाईन. दे आर नॉट रॅशनल नंबर्स, दॅट इज दे आर इररॅशनल नंबर्स. मग ह्या अपरिमेय संख्या नेमक्या कोणत्या किंवा ओळखायच्या कशा? तर अंश आणि छेदाच्या स्वरूपामध्ये असणाऱ्या संख्या परिमेय संख्या असतात की ज्यांचा छेद हा 0 असणार नाही. हे आपण परिमेय संख्यांच्या बाबतीमध्ये पाहिलेलं आहे. मग अपरिमेय संख्या कोणत्या त्याची उदाहरणं जर पाहिली तर ज्या संख्या पूर्ण वर्ग नसतात म्हणजे ज्यांचं वर्गमूळ ही पूर्ण संख्या निघत नाहीये अशा सर्व संख्यांना आपण अपरिमेय संख्या म्हणणार आहोत. की जसं की वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, वर्गमुळात 5, वर्गमुळात 7 ह्या सर्व संख्या किंवा यासारख्या अनेक संख्या आपल्याला अपरिमेय संख्या म्हणून अभ्यासता येतील. आता याच्यामध्ये 1 घेतलेलं नाही, 4 घेतलेलं नाही, तर 1चं वर्गमूळ 1 निघतं हे आपल्याला माहीत आहे. 4चं वर्गमूळ 2 निघतं हे आपल्याला माहीत आहे. 9चं वर्गमूळ 3 निघतं हे आपल्याला माहीत आहे. म्हणून त्या वर्गमुळात 9, वर्गमुळात 4, वर्गमुळात 1 या संख्या अपरिमेय नाहीत. तर या ज्या संख्या दाखवल्या आहेत आणि अशा प्रकारच्या संख्या की ज्यांचं पूर्ण वर्गमूळ निघत नाही अशा संख्यांना आपण अपरिमेय संख्या किंवा इररॅशनल नंबर्स असे आपण म्हणणार आहोत. आता या अपरिमेय संख्यांवर आधारित प्रकरणातील शेवटचा सराव संच 1.4 म्हणजेच अर्थात प्रॅक्टिस सेट 1.4. आता यामध्ये एक पहिलं उदाहरण दिलेलं आहे ते आपण अभ्यासूया. वर्गमुळात 2 ही संख्या रेषेवर दाखवली आहे. त्या आधारे वर्गमुळात 3 ही संख्या रेषेवर दाखवण्यासाठी खाली कृतीच्या पायऱ्या दिल्या आहेत. त्या पायऱ्यांमधील रिकाम्या जागा योग्य रीतीने भरा, कृती पूर्ण करा. So the number √2 is shown on a number line. Steps are given to show √3 on the number line. Using √2, fill in the boxes properly and complete the activity. आता या ठिकाणी एक संख्यारेषा दिलेली आहे आणि संख्यारेषेवर आपल्याला वर्गमुळात 2 ही संख्या दाखवण्यात आलेली आहे. आणि मग वर्गमुळात 2 या संख्येचा आधार घेऊन आपल्याला वर्गमुळात 3 ही संख्या दाखवायची आहे आणि त्याच्यासाठी ही कृती दिलेली आहे आणि ती कृती आपल्याला रिकाम्या जागेच्या स्वरूपामध्ये आहे ती आपल्याला पूर्ण करायची आहे. आता यामध्ये काही ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्याआधी आपण बघूयात की संख्या रेषेवर या ठिकाणी 0 जो ओ बिंदूशी निगडीत आहे. त्यानंतर 1 ही संख्या या ठिकाणी धनसंख्या आहे आणि 1च्या पुढे या ठिकाणी वर्गमुळात 2 ही संख्या दाखवलेली आहे आणि या ठिकाणचा जो बिंदू आहे तो हा Q आहे. आणि वर या वर्गमुळात 2 या संख्येवर एक लंब रेषा काढलेली आहे आणि त्यावरती बिंदू R हा घेतलेला आहे आणि बिंदू O आणि बिंदू R हे 2 बिंदू जोडलेले आहेत. These 2 points are joined here and that means here a right angle triangle OQR is फॉर्म. म्हणजे या ठिकाणी OQR हा एक काटकोन त्रिकोण तयार झालेला दिसतो. आता यावर आधारित
काही प्रश्न या ठिकाणी रिकाम्या जागेच्या स्वरूपात विचारलेले आहेत. ती ॲक्टिव्हिटी आपण पाहूया. द पॉईंट क्यू ऑन द नंबर लाईन शोज द नंबर डॅश डॅश. म्हणजे इथं जो क्यू बिंदूशी निगडीत असणारी संख्या किंवा वर्गमुळात 2 या संख्येशी निगडीत असणारा बिंदू हा क्यू आहे आणि म्हणूनच इथं क्यू बिंदूशी निगडीत ही संख्या आहे वर्गमुळात 2 किंवा √2. A line perpendicular to the number line is drawn through the point Q. म्हणजेच या पॉइंट Q वरती एक परपेंडिक्युलर लाईन या ठिकाणी काढलेली आहे. पॉइंट R is at a distance from Q on line. Right angle triangle ORQ is obtained by drawing segment OR and length OQ is √2, length QR is 1. आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर OQ आणि Q बिंदूजवळ √2 आहे. याचा अर्थ OQ या रेषाखंडाची सेगमेंटची लेंग्थ किंवा लांबी जी आहे ती √2 आहे आणि QR ची लांबी ही 1 एकक 1 युनिट अशी घेतलेली आहे. तर या ठिकाणी आपल्याला कर्ण किंवा हायपोटेन्यूस OR ची लांबी आपल्याला काढायची आहे. तर काटकोन त्रिकोणामध्ये आपण पायथागोरसच्या थेरम अनुसार या हायपोटेन्यूस किंवा कर्णाची लांबी आपण काढू शकतो. किंवा बाय पायथागोरस थेरम लेंथ OR स्क्वेअर म्हणजे कर्णाचा वर्ग इज इक्वल टू लेंथ OQ स्क्वेअर फर्स्ट साइड स्क्वेअर प्लस लेंथ QR स्क्वेअर सेकंड साइड स्क्वेअर इज इक्वल टू. आता या ठिकाणी ही ज्या रिकामी बॉक्सेस किंवा रिकाम्या जागा आहेत त्या आपल्याला भरायच्या आहेत. OQ इथं वर्गमुळात 2 ही किंमत आहे आणि QR याची किंमत 1 आहे. Square of √2 that is 2 and square of 1 that is 1. 2 plus 1 that is 3. That means length OR square is 3. Therefore length OR is equal to square root 3. म्हणजे OR स्क्वेअरचं वर्गमूळ काढल्यानंतर OR ची लांबी इथं वर्गमुळात 3 आपल्याला मिळते आणि म्हणूनच या ठिकाणी वर्गमुळात 2 या संख्येवर लंबरेषा काढून त्या ठिकाणी आपल्याला या लांबीचा कंस या ठिकाणी काढल्यानंतर या ठिकाणी आपल्याला वर्गमुळात 3 ही संख्या या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने आज आपण इयत्ता 8वीच्या गणित विषयाचा पाठ क्रमांक 1 परिमेय व अपरिमेय संख्या दॅट इज रॅशनल अँड इररॅशनल नंबर्स या संख्यांची ओळख करून घेतलेली आहे. या संख्या रेषेवर कशा दाखवायच्या, परिमेय संख्यातील लहान मोठेपणा कसा ओळखायचा, परिमेय संख्या दशांश रूपामध्ये कशा प्रकारे मांडणी करतात आणि त्याचबरोबर अपरिमेय संख्यांची ओळख या ठिकाणी आपण या पाठामध्ये करून घेतलेली आहे.